जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात बघा, आपली जी शिक्षक भरती आहे तर ती या ठिकाणी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी लुटला आहे आणि ह्या 1 वर्षामध्ये बरेचसे जे काही पत्र असेल किंवा जे काही महत्त्वाचे फॉलोअप असेल ते या ठिकाणी बघा विविध ज्या काही स्तरातून स्टेट लेवल असेल, आयुक्त स्तरावरनं असेल आणि जिल्हा स्तरावरनं असेल, तर ह्या महत्त्वाच्या ज्या काही वेगवेगळ्या लेवलवरनं या ठिकाणी बघा महत्त्वाचा पाठपुरावा शिक्षक भरती संदर्भात होताना दिसत आहे। तसंच ह्या 1 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस या ठिकाणी बघा शिक्षक भरतीचा झालेल्या आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही जाहिराती संदर्भात होतं, पवित्र प्रणालीवर जाहिराती ज्या यायच्या होत्या, पवित्र प्रणालीवर ज्या खाजगी व्यवस्थापनाच्या, मग त्याच्यामध्ये बघा महत्त्वाच्या काही जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी ज्या जिल्हा परिषद अंतर्गत ज्या महत्त्वाच्या त्या जिल्ह्यामधील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असेल किंवा मग ज्या महत्त्वाच्या खाजगी शैक्षणिक संस्थेच्या शाळा असेल, तर त्यांच्या बघा काही आपल्याला असं दिसून आलं आहे की ज्या ठिकाणी बघा महत्त्वाच्या ज्या वेकन्सी येणार होत्या तर त्या काही येऊ शकल्या नाही, कारण त्या ठिकाणी बघा जी काही संच मान्यता होती तर ती संच मान्यतेचं जे कामकाज होतं ते त्या ठिकाणी बघा अपूर्ण होत असल्यामुळे काही ज्या संस्था होत्या तर त्यांच्या वेकन्सी सध्या चालू भरतीमध्ये आल्या नव्हत्या। तर आज आहे 31 मार्च, म्हणजे आज सध्या जी काही महत्त्वाचं शैक्षणिक वर्ष आहे, आर्थिक वर्ष असेल, तर त्याचा आज लास्ट दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण 31 मार्चचं जे महत्त्वाचं 2023-24 जे आर्थिक वर्ष आहे तर त्याचा आजचा लास्ट दिवस आहे। तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचं जे काही संच मान्यता सध्या या ठिकाणी बघा महत्त्वाचं पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं आहे, त्याच्यामध्ये संच मान्यता आणि सध्या जे काही कार्यरत शिक्षक असेल तर त्या संदर्भात महत्त्वाची तात्काळ माहिती सध्या मागवली आहे। तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात, तर ह्या ठिकाणी एक महत्त्वाचं पत्र जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत ह्या ठिकाणी बघा निर्गमित करण्यात आलं आहे। हे पत्र 29/3/2024ला या ठिकाणी निर्गमित करण्यात आलं होतं आणि हे पत्र बघा अति महत्त्वाचे आणि तात्काळ संदर्भातील महत्त्वाचं पत्र होतं। हे प्रति मुख्याध्यापक, सर्व माध्यम, सर्व व्यवस्थापनांना या ठिकाणी पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं। हे पत्र जे आहे तर जिल्हा अधिकारी, महत्त्वाचे जे काही शिक्षणाधिकारी असेल तर त्यांच्या सिग्नेचरने या ठिकाणी बघा महत्त्वाचे इश्यू करण्यात आले। तर ह्याच्यात जो विषय होता तर तो विषय काय आहे, तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता संच मान्यता जी महत्त्वाचं जे वर्ष सध्या आता बघा या ठिकाणी अंतिम टप्प्यात आले की संच मान्यता 2023-24मध्ये जी संच मान्यता पोर्टलवर शाळा स्तरावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यरत पदाची माहिती भरून फायनलाइज करण्याबाबत असा या ठिकाणी बघा महत्त्वाचा विषय होता। म्हणजे या ठिकाणी जे काही 2023-24 संदर्भात महत्त्वाची जी संच मान्यता आहे तर त्या संच मान्यतेचं संदर्भात बघा महत्त्वाच्या शाळा स्तरावर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यरत पदांची माहिती भरून या ठिकाणी फायनलाइज करण्यासंदर्भात या ठिकाणी पत्र इश्यू करण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाची एक VC झाली होती 29 मार्चला, म्हणजे 29 तारखेला या ठिकाणी VC झाली होती। त्याच्यामध्ये माननीय शिक्षण संचालकांनी या ठिकाणी बघा स्पष्ट निर्देश देण्यात आले होते, त्या निर्देशाला अनुसरून या ठिकाणी महत्त्वाचं हे पत्र निर्देश या ठिकाणी करण्यात आलं होतं। तर ह्या पत्रामध्ये बघा जे महत्त्वाचं या ठिकाणी बघा सूचित करण्यात येते की जे महत्त्वाचं संचालनालय स्तरावरनं संच मान्यता पोर्टलवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याची कार्यरत पदाची माहिती भरण्याबाबत आढावा घेण्यात आला। संच मान्यता 2023-24 शाळाकरिता जे काही शाळा स्तरावरनं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याची कार्यरत पदाची माहिती व सुविधा उपलब्ध असून जिल्ह्यातील सर्व मंडळ असेल, सर्व माध्यम असेल, सर्व व्यवस्थापन असेल अशा शाळांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यरत पदाची या ठिकाणी बघा नोंद करणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी यांना महत्त्वाचं जे काही सध्या व्यवस्थापनामध्ये किती जे काही शिक्षक आहे सध्या कार्यरत आहे, त्याच्यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी असेल किंवा शिक्षक जो काही कर्मचारी असेल तर त्यांची संख्या या ठिकाणी अपडेट करण्यासंदर्भात महत्त्वाची या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहे। आणि हे जे काही कामकाज आहे तर ते कामकाज बघा या ठिकाणी तात्काळ नोंद करून 31 मार्च 2024पर्यंत फायनलाइज करून घ्यावी। म्हणजे आजच्या दिवस या ठिकाणी बघा लास्ट दिवस आहे आणि आजच्या दिवसाला फायनलाइज या ठिकाणी संपूर्ण कर्मचाऱ्यांची माहिती या ठिकाणी संच मान्यतेनुसार करून घ्यायची आहे। मग ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सध्या कार्यरत पदं किती, त्यानंतर त्याच्यामध्ये जे अतिरिक्त झाले असेल ते पदं किती, त्यानंतर मग त्या ठिकाणी रिक्त पदं किती, अशा संदर्भात जी काही महत्त्वाची डेटा सध्या येणार आहे तर ते ह्याच्यावरनं येणार आहे, कारण आता पुढचं जे काही महत्त्वाचं शैक्षणिक वर्ष 2024-25 सध्या सुरू होणार आहे आणि जी काही आगामी येणारी महत्त्वाची टेट 3 आहे तर त्या टेट 3मध्ये ज्या महत्त्वाच्या वेकन्सी सध्या येणार आहे तर त्या वेकन्सी ह्या महत्त्वाचे जे काही संच मान्यतेसंदर्भात महत्त्वाचा जो शासन निर्णय आला आहे 15 मार्चचा, तर त्यानुसार बघा संच मान्यतेची जी काही प्रोसेस आहे ती होऊन पुढच्या टेटमध्ये आपल्याला रिक्त पदं असेल, प्रत्येक जे काही व्यवस्थापन असेल तर त्यांचे आपल्याला पुढे पाहायला या ठिकाणी मिळू शकतात। तर ही होती सध्या जी काही कार्यरत असणारे जे काही शिक्षक कर्मचारी असेल, शिक्षकेतर कर्मचारी असेल तर त्यांची सध्याची या ठिकाणी नोंद करण्यासंदर्भात जे महत्त्वाचं संच मान्यता पोर्टलवर करण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना देण्यात आल्या होत्या, जेणेकरून पुढे ज्या काही
भविष्यामध्ये महत्त्वाचे जे वेकन्सी येणार आहे तर ते ह्याच्या आधारावर आपल्याला पाहायला मिळू शकतात. तसंच बघा जवळपास या ठिकाणी यादी देखील आहे. तर ह्या यादीमध्ये तुम्ही बघू शकतात ज्यांचं या ठिकाणी बघा पेंडिंग असलेले जे काही वर्क आहे संच मान्यतेसंदर्भात, तर ह्या ठिकाणी यादी देखील देण्यात आली आहे. तर ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे स्कूल आहे तर ते ह्या ठिकाणी बघा सेकंडरी लेवलच्या महत्त्वाच्या ह्या ठिकाणी सर्वात जास्त स्कूल आपल्याला बघायला मिळत आहे. आता हे जे महत्त्वाची जी काही यादी आहे स्कूलची तर ही नागपूर जिल्हा परिषदमधली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ब्लॉकचं नेम दिलं आहे, स्कूल कोड आहे, स्कूल नेम असेल, त्यानंतर मॅनेजमेंट डिटेल्स आहे आणि कॅटेगरी आहे. तर याच्यामध्ये माध्यमिक आहे का प्राथमिक आहे त्या संदर्भात आहे. मॅनेजमेंट ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे, अनुदानित असेल, अंशतः अनुदानित असेल, त्यानंतर बघा ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे आणि 100% अनुदानित अशा संदर्भात ह्या ठिकाणी बघा डिटेल्स देण्यात आले आहेत. तर जवळपास या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही या यादीमध्ये ज्या काही पेंडिंग वर्क आहे संच मान्यतेसंदर्भात तर ह्याच्यामध्ये जवळपास एकाच जिल्ह्यामध्ये ही एवढी यादी देण्यात आली आहे. तर जवळपास आपण टोटल जर शाळा जर या ठिकाणी बघितल्या व्यवस्थापन तर एकूण 24 पानाचा या ठिकाणी PDF आहे. तर या ठिकाणी लास्ट पेजला आपल्याला दिसत आहे की 853 एवढ्या ज्या काही सध्या पेंडिंग ज्या शाळा आहे तर त्यांची माहिती या ठिकाणी बघा भरायची या ठिकाणी बाकी असलेली आपल्याला दिसून येत आहे. तर एकंदरीत अशा संदर्भात सध्या अपडेट चालू आहे, जेणेकरून महत्त्वाच्या ज्या काही पुढची टेट परीक्षा असेल तर त्याच्यामध्ये ज्या काही वेकन्सी किंवा रिक्त पदाची माहिती लवकरात लवकर बघा पुढे पुटअपही होऊ शकते. तर सध्या तरी हे कार्यरत शिक्षकांचं आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी काही अपडेट माहिती आहे तर ती अपडेट माहिती या ठिकाणी फायनलाइज करून भरण्यासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहे. तरी देखील पुढे अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट या ठिकाणी बघा मिळत राहील. तर अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. तर हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तेथे जाऊन तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जॉईन व्हा आणि तुम्हाला हे पत्र त्या ठिकाणी मिळून जाईल. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसाठी भेट देत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.